अरे पण माझी मँगो बर्फी वाळली कशाने 4 दिवसात? कुठे बाबा काही तुमचं. आणि तसं जर का असेल तर बरंच आहे. तुम्हाला माहितीये इकडच्या सगळ्या मुली खूप स्लिम आहेत. मला सगळ्यांसमोर उगाच जाड जाड वाटतं. आणि मी तर आता गोड सोडून द्यायच्याच विचारात आहे. बरं बुवा, मग ही मिठाई मी परत घेऊन जातो. नाही नाही, तसा हा विचार प्रत्यक्षात यायला अजून थोडासा वेळ आहे. बरं, यावेळेला कुठली मिठाई आणली? आपल्या दुकानातली स्पेशल मिठाई आणली आहेत तुला ना? आवडती ती सगळी मिठाई यामध्ये आहे. मी सायलीला सांगितलं तुम्ही आणणार आहात. आणि मॅडम, सायली बनकरला भेटायचं. आपण? मी तिची आई. अच्छा, इथे तुमचं नाव लिहा आणि सही करा. बाबा, सायलीची आई आहे. मावशी नमस्कार, मी रेणुका, सायलीची रूममेट. आणि हे माझे बाबा. नमस्कार. बरं, मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या रूमवर. चला बाबा, अजून आपल्याला थोडा वेळ आहे. तुम्ही तोपर्यंत आपल्या कॅन्टीन मध्ये बसता का? मी आले. बरं, चालेल. मी कॉल करते हो तुम्हाला. हो. मॅडम, निघू मी? कधीही मँगो बर्फी हवी असेल तर रेणूकडे निरोप द्यायचा. हो, नक्की नक्की. पण तेव्हा पैसे घ्यायचे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. चला, बॅग द्या ना, मी घेत. नाही, राहू दे अगं. सायली, काय चाललंय? काय नाही ग, एका कस्टमरचा फोन येऊन गेला आता. त्याचे प्रोडक्ट्स लिहून घेते. कंपनीमध्ये रजिस्टर करावं लागेल ना. हे बाबा आले? हो आले ना. पण ओरिएंटेशनला अजून वेळ आहे ना, मग त्यांना म्हटलं थोडा वेळ कॅन्टीन मध्येच बसा. ओके, सायली, एक विचारू? विचार ना. तुला नाही वाटत तुझी आई यायला हवी होती? वाटतं, पण मग तिलाच त्रास झाला असता की नाही, म्हणून म्हटलं नको. पण असं वाटलं ना तुला, म्हणजे एकदा तरी तुझ्या मनात असा विचार आला ना? हो. काय ग, काय चाललंय तुझं? काय नाही, म्हणजे सायली तुझी विल पॉवर आहे ना, ती खूप स्ट्रॉंग आहे. तू जरा जरी विचार केलास ना की ते लगेच होऊन जातं. अगं खरंच, पाहायचं तुला? आई, अगं ये ये ये, सावकाश ये. अगं, एवढ्या पायऱ्या चढून आले, आता काय सावकाश यायला सांगतेस? बस तू आधी, बस बस. मी पाणी घेऊन येते. आई, काय अगं तू कधी, अरे तू अशी डायरेक्ट कशी आलीस? मी तुला सांगितलं होतं ना नको येऊ. रेणू कुठे भेटली तुला? अगं आपल्या हॉस्टेलच्या गेटवर. तुला मला आधी सांगता नाही का आलं रेणुका? मावशी पाहिलं ना कशी वागते माझ्याशी? पण बघ ना, मग ही पण सायली, तिच्यावर नको डाफरूस. मला वाटलं यावंसं, मी आले. वाटलं यावंसं काय आई? सांगितलं होतं ना तुला नको येऊ. आता या सगळ्याचा तुलाच किती त्रास होणार आहे माहितीये का तुला? मी सतत सांगत असते हिला, ही ऐकतच नाही. सायली, ती तुझी आई आहे. हो, पण तीच आई असल्यासारखी वागते माझी. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडी तर स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी,
इट्स ओके. हे एक सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.